नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र कॉलिंगच्या या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संत तुकारामांच्या या ओळी काही व्यक्तींना अत्यंत तंतोतंत लागू होतात. तशीच एक व्यक्तिरेखा आणि केवळ व्यक्ती नव्हे तर ख्याती आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. आपल्यासोबत वंदे मातरम टीमचे महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत पांडुरंग मोरे सर जोडले गेलेले आहे. सर, जय महाराष्ट्र टीमच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. सरांचा अल्प परिचय देते. सूर्यकांत पांडुरंग मोरे हे साधारणतः 1990 पासून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर आहे. कामगारांचे जटिल प्रश्न पाहून त्यांनी अनेक दिवस कामगार संघटनेसोबतही कार्य केलेले आहे. वारसा मिळत असतो अनेक गोष्टींचा, कुणाला पैशाचा मिळतो तर कुणाला शक्ती संपत्तीचा. पण सूर्यकांत मोरे सरांना लहानपणापासूनच संघर्षाचा वारसा मिळालेला आहे आणि संघर्षाचा वारसा मिळालेली माणसं कुठपर्यंत पोहोचतात हे सरांच्या वतीनं आज महाराष्ट्र पाहतोय. सूर्यकांत मोरे यांचा हाच संघर्ष पाहून वंदे मातरम टीमने त्यांना महाराष्ट्र अध्यक्षपद भूषवण्याची ही मौल्यवान संधी दिलेली आहे. तर सर, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि अभिमानाने स्वागत करते. सर, खरं तर जय महाराष्ट्राकडून माझ्याकडून ह्या नियुक्तीबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहेच. मात्र तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ही नियुक्ती झाल्यानंतर आणि हे महत्त्वाचं स्थान तुम्हाला दिल्यानंतर? सर्वप्रथम वंदे मातरम टीमचे आमचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष विजयभाऊ कोचरजींना मी नमन करेन, कारण त्यांनी मला ह्या पदासाठी महाराष्ट्रामध्ये निवड केली. त्यांनी माझ्यात काय गुण पाहिलं हे त्यांना माहिती असेल आणि माझ्या परमेश्वराला माहिती आहे. परंतु त्यांनी दिलेली मला संधी हीच मी सोनं करून दाखवणार. आणि मला अध्यक्षपदी नियुक्त केल्यानंतर एवढा आनंद झाला, पण त्याच्याबरोबर मला माझ्या खांद्यावरती संघर्षाचा बोजा दिलेला आहे. कारण वंदे मातरम टीमला महाराष्ट्रात पूर्ण घराघरापर्यंत पोचवायचं, जे माझ्यावरती, माझ्या खांद्यावरती जो झेंडा दिलेला आहे, भगवा झेंडा, तो मला घेऊन पोचायचा आहे. सर, वंदे मातरम टीम सोबतचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? माझे एक मित्र आहेत सुनील जैन म्हणून, त्यांनी मला ही कल्पना दिली. ते माझ्याकडे येत असतात तर त्यांनी माझं पशुप्राण्यावरचं प्रेम त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले, भाई मैं हिंदीमध्ये थोडं बोलतो, भाई मैं आपको कुछ, आप जो काम करते हो वो मैं आपको दिखाना चाहता हूँ, आप वो देखने के बाद आपको बहुत अलग लगेगा. मग त्या हिशोबाने मग त्यांच्याकडे मी त्यांच्याबरोबर त्यांच्या बिकानेरला गेलो आणि त्या बिकानेरमध्ये रेगिस्तान जे आहे तिथे बघितलं की गौ मातेसाठी ह्या लोकांनी एवढे मोठे मोठे हौद बांधलेले आहेत. त्या हौदामध्ये पाणी सोडलेलं आहे. जंगलामध्ये जिथे वाळवंट आहे त्या वाळवंटात जर एवढी सेवा करू शकतात तर मग आम्ही महाराष्ट्रात का करू शकत नाही. मग ह्या उद्देशाने मी म्हटलं, अरे एकदम चांगलं आहे, मला जे हवं आहे ते तुम्ही मला दिलं. मग एवढे वर्ष लागले, आज तो माझा 20 वर्षापासून मित्र आहे, पण म्हटलं तुम्ही हे आता ह्या वेळेला मला का सांगताय. पण ते माझ्यावरती एक झालेली गोष्ट होती, त्यांनी ती पाहिली होती, तर बोलले तुमच्या वाटेशी परमेश्वर आहे तर तुम्ही हे करा. मग त्यांना गेल्यानंतर त्यांनी मला करा म्हणले, परंतु मी बघितल्यानंतर मलाच वाटलं की ही वस्तू मला महाराष्ट्रात न्यायची आहे. हे तुमचं वडाचं झाड जे आहे बिकानेरचं, तर मी महाराष्ट्रात लावणार आणि त्याचं रोपटं पूर्ण महाराष्ट्रभर मी करणार, ह्या उद्देशाने मी उतरलो. अगदी. सर, या समाजकार्यात तुमची प्रेरणा काय ठरली? कसं आहे, समाजकार्य नाही आहे हे, फक्त आपल्याला गौमाता हीच प्रथम माता आहे. गौमाताची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा झाली. आज आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवता जे आहेत ते गौमातेच्या पोटामध्ये आहेत आणि आपण गौमातेपासूनच वंचित आहात. तर त्या गौमातेकडं प्रत्येकाचं लक्ष वेधण्यासाठी मी तो पुढाकार घेतलेला आहे आणि मी चालू केले. अगदी सर, अत्यंत महत्त्वाची जबाबदारी वंदे मातरम टीमने दिली आहे तुमच्याकडे, राज्याची जबाबदारी दिलेली आहे. तुमची काय उद्दिष्ट आहेत? माझी उद्दिष्ट आहेत, ही माझ्याकडे जी दिलेली जबाबदारी आहे ते प्रत्येक घरामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये मला एक वंदे मातरमचा मावळा तयार करायचा आहे. अरे वा. एक मावळा तयार करेन मी, असं मी उद्दिष्ट घेऊन चाललेलो आहे.
सर, राज्यातल्या कोणकोणत्या सामाजिक समस्यांवर तुम्ही काम करत आहात आणि सर्वप्रथम कोणती अशी समस्या सध्या भेडसावते राज्याला किंवा समाजाला ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलंय? नाही, सर्वप्रथम मी गौमातेसंदर्भातच आहे. त्याच्यानंतर समाजात लागणाऱ्या सर्व गोष्टींना मी हाताळण्याचे प्रयत्न करीन. महिलांचा आहे, प्राण्यांचा आहे, मनुष्याचं आहे, अपंगत्व ज्यांचे आहेत, अशा सर्वासाठी आपण आघाडी घेणार आहे आणि आम्ही इथं कॅम्प चालवणार. हॉस्पिटलचे ज्या कॅम्प्स असतात त्या आपण ग्रामीणमध्ये, मुंबईमध्ये जी आवश्यकता नाही पण ग्रामीणमध्ये जी आवश्यकता आहे अगदी. आपण नक्की करणार. अगदी. हो. सर, कोणत्याही कामात युवकांचा सहभाग हो. हा अमूल्य मानला जातो. हो. तर या युवकांच्या सहभागासाठी आणि त्यांना सहभागी करून घेण्यासाठी तुमची रणनीती काय असेल? हेच मी तुम्हाला सांगितलं. मी आता सुरुवात केलेली आहे. मी आपल्याला आपल्या माध्यमातून दाखवतो. हे वंदे मातरम आहे आणि ही मी प्रथम यादी जाहीर करतो, केलेली आहे. हे आपल्याला दाखवण्यासाठी मी आणलेले आहे. ही सुरुवात आहे माझी. 21 लोकांची नेमणूक केलेली आहे आणि हे माझे सगळे मावळे आहेत. ते मला घेऊन संगती जाणारे मावळे आहेत. बघा, महाराजांनी लढण्यासाठी जंग पछाडला, परंतु त्यांना जे मिळाले ते कठ्ठर मिळाले. असेच हे कट्टर आहेत आणि ह्यांच्यातून आज 21 पासून मी 2100, 21,000, 21 लाखापर्यंत मी जाण्याचा धोरण ठरवलेलं आहे. अगदी. हो. सर, अनेक सामाजिक संस्था आहे किंवा अनेक गोसंस्था आहेत हो. ज्या गायीसाठी किंवा प्राणीप्रेमी संस्था आहेत ज्या प्राण्यासाठी काम करतात. वंदे मातरम टीमचं वेगळेपण काय? हो, वंदे मातरम टीमचं वेगळंपण असं आहे की जे मी पाहिलं बिकानेरमध्ये, जे पाहिलं ते निस्वार्थ आहे. त्याच्यामध्ये कुठे स्वार्थच नाही आहे आणि निस्वार्थ संस्थेसाठी काम करण्याला मला आवडेल. तिथं आर्थिक कुठलाही नाही, फक्त सेवा आणि सेवाच करायची आहे. आणि त्या सेवेतून जी व्यक्ती जी सेवा करणार आहे त्याला, त्याच्या परिवाराला काय साधन होणार आहे हे मी समजू शकतो, जे मी स्वतः समजलो आहे. तेच मला सर्वांना, युवकांना समजवायचं आहे. आज सोशल मीडिया चांगला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना मी आवाहन करणार आहे आपल्या जय महाराष्ट्र माध्यमातून की तुम्ही जुडा, वंदे मातरमशी जुडा आणि आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी गौमातेची सेवा करा. आज तुमच्या घरामध्ये जे अन्न आहे तुम्ही रात्री जे ठेवता, सकाळी ते फेकून देता, तर ते न फेकता फक्त तुम्हाला तेवढंच करायचं आहे. ते उचलून आपल्या कुठल्या तरी आपल्या घराच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला कुठेतरी गौमातेचं आहे तिथे नेऊन तुम्हाला त्याला फक्त चारायचं आहे. तो आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहे. फक्त हे न टाकता हे तिथं पोचावं, हा मला त्यांना आव्हान करायचं आहे. अगदी. सर, आपल्या संस्कृतीत, हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे भूतदया हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र सध्या ह्याच प्रश्नासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मोठ्या आव्हानं निर्माण होत आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल. दुर्दैवच आहे. हे आव्हानं शहरी भागात आणि ग्रामीण भागात तुम्ही कसे झेललेत, पेलेलेत? शहरी भागामध्ये मी लोकांना हे सांगेन की आज पशुप्राण्यासाठी तुम्ही ॲटलिस्ट फक्त एक छोटंसं भांडं ठेवा बाहेर, ज्यात चिमण्या येऊन पाणी पितील. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये माझ्या दाखवेन आम्ही कसं करतो. पाणी द्या त्यांना, ते येणार पाणी पिऊन जाणार. मी त्याच्यामध्ये खाद्य त्यांना द्या असं बोलणार नाही आहे, कारण त्याच्यापासून मग रोगराई पसरते हे लोकांचं असं डोक्यात आहे. तर आपल्याला त्याला पण विरोध नाही करायचा. फक्त मी सांगेन पाणी द्या. त्यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. अन्नाचं ते स्वतः शोधून आपलं पोट भरतील, फक्त पाणी पोचवावं. हा शहरी भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये त्यांना आहे सर्व, तिथे फक्त त्यांना औषधाची आवश्यकता आहे. आज मोठे मोठे आजार येत आहेत, तर त्यासाठी ग्रामीण भागामध्ये मी मावळे जे तयार करणार आहे ते त्यांना तिथे औषध उपचार करण्यात यावा. बाकी सगळं ठीक आहे त्यांचं. अगदी. सर, सर, ह्या प्रश्नाचं मला विस्तृत उत्तर हवंय तुमच्याकडून. आतापर्यंतच्या या कामात आणि या कार्यात तुमचा असा अनुभव सांगा एखादा जो असा मनाला लागून गेलेला आहे. प्राण्याबद्दल मी काय सांगू, प्राण्यामुळेच मी वाचलेलो आहे. आज माझा काळू म्हणून डॉग आहे, आज त्याच्यामुळेच मी वाचलेलो आहे. त्याचं माझ्या एवढं प्रेम आहे. माझा मोठा ॲक्सिडेंट झाला होता, परंतु त्याच्या प्रेमापोटी मला 5 सेकंदामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि मला फक्त माझ्यासाठीच ती ॲम्ब्युलन्स आली होती, आली आणि मला घेऊन गेली होती. हा मला त्याचेच उपकार आहेत.
हे मला सांगायला एकदम आनंद होतो आहे, कारण हे जे मी स्वतः अनुभवलेलं आहे, माझं दुसरं आयुष्य हे प्राण्यामुळंच मला मिळालेलं आहे. म्हणून मी सांगेन प्रत्येकाला की प्राण्याची सेवा करा. काही त्याला गरज नाही आहे. तुमच्यातून राहिलेलं जे आहे तेवढंच त्यांना द्या, त्यांच्यापर्यंत मी पोचा. हे मोठं उद्दिष्ट आहे, फक्त पोचावं. आणि पोचण्यासाठीच मी तयार करतो आहे की आपण पोचावं. आपल्या माध्यमातून मी लोकांना हेच सांगेन, तुम्हाला फक्त पोचायचं आहे. तुमच्याकडे आहे जे तुम्ही वेस्टेज टाकणार आहे ते न टाकता त्यांना पोचवा. तुम्हाला त्याचे आशीर्वाद 100% मिळतील. तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद मिळतील, तिथूनच मिळतील. सर, आज जर आपण बोलायला गेलो तर सरकारचा पाठिंबा आणि ह्या सरकारी व्यवस्थेची मदत प्रत्येक क्षेत्राला हवी असते. सरकारच्या समन्वयाबद्दल तुमची भूमिका काय आहे? सरकारपर्यंत ह्या ज्या समस्या आहेत ह्या आपल्या वंदे मातरमच्या टीमच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सरकार 100% मदत करतं आहे, फक्त पोचवणं हा आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक ठिकाणी सरकार उतरू शकत नाही, जाऊ शकत नाही, परंतु ह्या सामाजिक संस्था आहेत, ह्या संस्थेने राजकारण न करता समाजकारणासाठी आपण ह्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवायला पाहिजे. हा समन्वय मी सरकारशी साधेन आणि मला चांगलं यश येईल त्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये माझा कुठला स्वार्थ नाही आहे. आणि सरकार हे हिंदू धर्मावरतीच आहे, त्याच्यामुळे 100% ते मदत करेल अशी माझी अपेक्षा आहे. अगदी सर, ही अपेक्षा पूर्ण व्हावी आणि सरकारचाही तितकाच समन्वय आपल्याला मिळावा अशी अपेक्षा आम्हीही व्यक्त करतोय. आणखी विस्तृत चर्चा या संदर्भात या मुद्द्यावरून तुमच्याशी करायची आहे, मात्र एक छोट्याशा विश्रांतीसाठी थांबतोय, पुन्हा परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपल्यासोबत सूर्यकांत मोरे सर जोडले गेलेले आहे. वंदे मातरम टीम चे महाराष्ट्र अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्यांच्याच सोबत आपण आतापर्यंत विविध मुद्द्यांसंदर्भात चर्चा करत आहोत. ह्या विस्तृत चर्चेला मी पुढे नेते. सर, आतापर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण मांडले, मात्र सध्या जो सामाजिक मुद्दा भेडसावतोय तो आहे महिला सुरक्षेचा, महिला सक्षमीकरणाचा. अनेक घटना घडतायत. तुम्ही कसं पाहतायत या मुद्द्याकडे आणि महिला सक्षमीकरणाबाबत तुमचं मत काय? हा मुद्दा नाही आहे, हा आमच्या अंगावरती शहारे आणतोय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ही आजपर्यंत कधी अशी वेळ आली नव्हती महाराष्ट्रामध्ये. का आली सांगू शकत नाही. ह्यासाठी महिलांनीच पहिलं उतरलं पाहिजे, कारण महिलांनी आता पुरुषांच्यावरती विश्वास ठेवण्यात आता अर्थ राहिलेला नाही आहे. कारण आजची परिस्थिती अशी झालेली आहे, एक बापच जर आपल्या मुलीशी अशा प्रवृत्तीचं जर कार्य करत असेल तर महाराष्ट्रावरती किती मोठं संकट आलं आहे. ह्याच्यासाठी प्रत्येक घरामध्ये मावळा तयार करायचा आहे. का? कारण आज माझ्या बहिणीवरती, माझ्या आईवरती, माझ्या मुलीवरती लक्ष ठेवण्यासाठी, सक्षम राहण्यासाठी हे मलाच कार्य घ्यायचं आहे. महिला आयोगाला पण मी विनंती करेन, आपण रस्त्यावरती उतरा. ह्या लहान मुलांसाठी 7 महिन्याचे 9 वर्षाचे ह्या बाळांच्यावरती असा प्रसंग यावा महाराष्ट्रामध्ये, महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशी वेळ यावी, हे लज्जास्पद आहे. फक्त माझी आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून तमाम हिंदू बांधवांना, मराठी मावळ्यांना माझी विनंती राहील की आपण जागे व्हा, आपण ह्यात उतरा. सरकारला ह्या गोष्टी पकडून द्या. काय वेळेला पोलीस आमचं सक्षम आहे. थोडं मी शासनाला हे पण विनंती करेन, थोडं पोलिसांना सूट द्या त्यांना ह्याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी. 100% आणतील. आणि त्याच्यामध्ये पण महिला पोलिसांना द्या. ह्या कृत्यामध्ये महिला पोलिसांना मोठा सहभाग द्या, मोठं काम होईल. महाराष्ट्रावरती हा आलेला प्रसंग येणार नाही
अशी मी महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या प्रत्येक बांधवांना, माझ्या मावळ्यांना हे मी विनंती करीन, माझ्या आया बहिणीचं, महिलांचं रक्षण करा, पुढे येऊन रक्षण करा. भले त्याच्यासाठी काय आपल्याला संघर्ष करावा लागेल तर आपण करू. कुठे गरज असेल तुमच्याबरोबर वंदे मातरम उतरेन, तुम्ही आव्हान करा वंदे मातरमला, आम्ही याला तयार आहोत. सर, महिला सुरक्षेसंदर्भात किंवा महिला सक्षमीकरणासोबतच आरोग्य आणि शिक्षण हे दोन्ही क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे. हे विषय आज तितकेच गंभीर होत चाललेले आहे. या क्षेत्रात तुम्ही कसं कार्य कराल? कसं आहे मॅडम, ह्या क्षेत्रामध्ये शासन करतंय, फक्त शासनापर्यंत त्या वस्तू पोचवल्या जात नाहीत. तो ज्या व्यक्तीला जो संघर्ष आहे तो संघर्ष त्यांच्यापर्यंत पोचवणं आहे. शासनाने सर्व स्कीम दिलेल्या आहेत. आज 5 लाखाचं कार्ड बनवले, आयुर्वेदिक कार्ड बनवलेलं आहेत, शासनाच्या मोठ्या स्कीम आहेत, फक्त पोचवत नाहीत. ग्रामीण भागामध्ये हे पोचत नाहीत, शहरी भागामध्ये याचा सर्व लाभ घेतला जातोय. लक्षात आलं का? ह्या आपल्याला पोचवायच्या आहेत. काही ठिकाणी कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीचा दुरुपयोग होतोय, तरी पण प्रत्येकाने ह्या गोष्टीमध्ये आपलं समजून उतरावं आणि आपल्या हिशोबाने त्यांनी करावं, अशी माझी विनंती राहील. सर, संघटनेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी, विश्वास टिकवण्यासाठी तुमची काय उद्दिष्ट आहे? तुम्ही कसं कार्य कराल प्रेक्षकांना सांग. बघा, आमच्या संघटनेमध्ये आर्थिक व्यवहारच नाही आहे, कुठल्याही गोष्टीचा आर्थिक व्यवहार नाही आहे, म्हणून पारदर्शकता 100% आमची आहे. ती कशी पारदर्शकता आहे, आपण सामील व्हा, आपल्याला दिसेल पारदर्शकता. कुठला याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे, फक्त सेवा, गौमातेची सेवा, सेवा आणि सेवा, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. सर, गोमाता विषय झाला, हो, भूतदया विषय झाला, हो, असे अनेक विषय आहे, समाजातील दुर्लक्षित घटक आहे. हो. या घटकांसाठी वंदे मातरम टीमच्या तुमच्या उपाययोजना काय असतील? ह्यासाठी आम्ही कॅम्प राबवणार आहेत. आम्ही ग्रामीणमध्ये या कॅम्प राबवणार आहे दुर्लक्षांसाठी. कारण कसं आहे, ह्या लोकांना तिथे वस्तू पुरवावी किंवा हा माध्यम पोचवावा, हा उद्देश आहे आणि आम्ही पोचवू. अगदी. सर, सध्याचं युग समाज माध्यमांचं युग आहे असं बोललं जातं. तुम्ही वंदे मातरम टीम ह्या समाज माध्यमांचा उपयोग कसा करताय लोकांना जोडण्यासाठी आणि तुमचा संदेश ठळकपणे पोहोचवण्यासाठी? हे माध्यम आज ज्या हिशोबाने आम्हाला तुम्ही जय महाराष्ट्र स्टुडिओमध्ये बोलवलं, म्हणजेच आमच्यावरती माध्यमांचं लक्ष आहे आणि ह्यांचा आम्ही पूर्ण फायदा घेणार. ह्या लोकांनी पूर्ण फायदा घेणार. जे आम्हाला माध्यम मदत करते त्या मदतीच्या माध्यमातूनच आम्ही जनतेपर्यंत पोचणार. हाच एक माध्यम आहे, जनतेपर्यंत पोचण्याचा हा एकच माध्यम आहे, बाकी कुठला माध्यम नाही आहे. अगदी सर, सध्या आपण पाहतोय इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. याचा उपयोग तुम्ही कसा कराल या कार्यासाठी? युवकांसाठी हा आमचा सोशल मीडिया जो आहे, हा युवक ह्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये युवक आहे. सोशल मीडियाला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला. मग हा मेसेज जो आहे वंदे मातरमचा, हा तुमच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच युवकापर्यंत पोचवायचा आहे आणि युवकांनी ते करावं. हे करण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी आम्ही गावागावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला आम्ही आमची पूर्ण बांधणी करत आहे. आज तुम्हाला मी सांगण्यासाठी मला अभिमान वाटेल, आमच्या वंदे मातरम टीममध्ये जे रिटायरमेंट आर्मीचे अधिकारी आहेत ते वंदे मातरममध्ये जॉईंट होण्यासाठी त्यांनी समोरून ऑफर केलेली आहे. आज सांगली जिल्ह्याचे एक बाबासाहेब गायकवाड म्हणून आहेत, मेजर अर्जुन अप्पासाहेब गायकवाड आणि बाबासाहेब पाटील, ह्या लोकांनी मला समोरून कॉन्टॅक्ट करून मला सांगितलं की आम्हाला वंदे मातरममध्ये सर सामील व्हायचं आहे, आमच्यावरती काहीतरी जबाबदारी द्या. उत्तम, मोठी गोष्ट आहे ना. आज आर्मीवाले वंदे मातरम म्हटलं की पहिला सॅल्यूट मारतात. त्यांच्या रक्तामध्येच तो वंदे मातरम आहे. फक्त मला त्यांना घेऊन पुढे जायचं आहे. आता त्यांना जबाबदारी दिलेल्या आहेत. बघूया आता येणाऱ्या वेळामध्ये आपण काय काम करतोय ते. तुम्हाला वंदे मातरम टीमनं एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. तुमच्यावर, तुमच्या नेतृत्व शैलीवर त्यांनी विश्वास टाकलेला आहे. तुमचं संघर्षमय जीवन आणि या नेतृत्व शैलीबद्दल तुम्ही काय सांगाल?
त्यांनी जो माझ्या विश्वास टाकला हीच मोठी माझ्यासाठी संघर्षाची गोष्ट आहे. कारण त्यांनी माझा संघर्ष पाहिलेला आहे. एका भेटीमध्ये मला महाराष्ट्र अध्यक्षपद दिलं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ती. अगदी आज विचार करण्याची गोष्ट आहे. वंदे मातरम टीमने माझी फक्त एकच मुलाखत त्यांच्याबरोबर त्यांच्या रेगिस्तानमध्ये गेलो होतो, त्यांना भेटलो आणि विजयभाऊ कोचरजीने मला अध्यक्षपद दिलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुमचं नेतृत्व तुम्ही टिकवाल आणि तुम्ही दाखवून द्याल हा विश्वास व्यक्त करते. दरम्यान 100% कोणत्याही संघटनेला पुढे जायचं असतं आणि पुढे मोठं कार्य करायचं असतं. अशाच प्रकारे वंदे मातरम टीमला पुढील 5 वर्षात तुम्ही कुठे पाहतायत? पुढील 5 वर्षात वंदे मातरम टीम प्रत्येक घराघरामध्ये असेल हे मी आज आपल्या माध्यमातून प्रत्येक जनतेला मी सांगेन. मी तुमच्यामध्ये आहे, वंदे मातरम टीम तुमच्यामध्ये आहे, तुमचं मला सहकार्य हवं आहे. सर, तरुण पिढीला काय संदेश द्याल आणि वंदे मातरम टीमशी जोडण्यासाठी त्यांना कसं प्रवृत्त कराल? आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी आता 21 शैलेदार तयार केलेले आहेत. ते 21 शैलेदार पूर्ण गावागावापर्यंत पोहोचतील आणि ते मावळे तयार करतील. अगदी. आणि सगळे हे आज यंग जनरेशन जे आपण बोलतो त्यालाच मी मावळे बोलतोय. अगदी. तर ते मावळे आम्ही तयार करू. येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला वंदे मातरम टीम ज्या पद्धतीने तुम्ही आज मला स्टुडिओमध्ये बोलवून जो माझा मान सन्मान दिलेला आहे, वंदे मातरम टीमचा मान सन्मान केलेला आहे, ह्याच्यापुढं ही मीडिया आमच्याबरोबर तुमचा कॉन्वो असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एवढं कार्य करून दाखवेन. अगदी. सर, मी सुरुवातीलाच सांगितलं संघर्षानं भरलेलं लहानपण आणि अजूनही जीवनात अविरत संघर्ष सुरू आहे. मात्र ह्याच जीवनातील संघर्षातील कोणत्या मूल्यांचा परिणाम आजही तुमच्या कार्यावर दिसून येतो? मी तुम्हाला सांगेन, लहानपणापासून मी संघर्ष केला. मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासूनचा माझा संघर्ष आहे, हा आजपर्यंत संघर्ष आहे. माझ्या रक्तातच संघर्ष आहे आणि जिंकल्याशिवाय माघार घ्यायची नाही, हे उद्दिष्ट आहे. सर, अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा, जसं आधी मी म्हटलं की भूतदया हा दुर्लक्षित होत चाललेला विषय आहे. मात्र जय महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही तुम्ही नागरिकांना जागरूक करू पाहतोय आणि या मुद्द्याशी भूतदयेशी अधिकाधिक तुम्ही जोडा असा प्रयत्न करतोय. मात्र जय महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला आमच्या माध्यमाच्या वतीने तुम्ही काय संदेश द्याल, काय प्रेरणा सांगाल? मी जय महाराष्ट्राच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक हिंदू बांधवांना अशी विनंती करा, पशुप्राण्यांना पाणी द्या, तुमच्या पूर्ण घराच्या बाहेर खिडकीमध्ये ठेवा, टेरेसवर ठेवा, पाणी ठेवा. आज किती गरमी आहे, गरमीमध्ये हाल होते माणसाचं, ते आपण सांगू शकतो एक दुसऱ्याला की आमचं हे हाल आहे, त्यांनी कुणाला सांगावं? तर हे आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रत्येक जनतेला आवाहन करा आपण की प्रत्येकाने पशुप्राण्यांना पालन करण्याचा प्रयत्न करावे, अशी माझी विनंती आहे. अगदी. सर, खूप धन्यवाद. तुम्ही या मोलाच्या विषयावर आमच्या प्रेक्षकांचं मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्या पुढील कार्यासाठी, ह्या निवडीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, अभिनंदन. आणि महाराष्ट्राला तुमच्या कार्याचा हा अभिमान, गौरव कायमच असणार आहे. तुम्ही जय महाराष्ट्र टीमसोबत संवाद साधला आणि तुमचा अनमोल असा वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय महाराष्ट्र अशाच वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या भेटीला येणार आहे. तुर्तास या भागात एवढंच. नमस्कार.